गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? मजेत? गुड. आपण बघत आहोत सेमीकंडक्टर चॅप्टर. आजचं आपलं जे लेक्चर आहे ते आहे सेमीकंडक्टरमधील टॉपिक स्पेशल पर्पज डायोड्स. स्पेशल पर्पज डायोड, काहीतरी पर्पज फुलफिल करण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले डायोड्स. त्यातील पहिला डायोड आहे झीनर डायोड. झीनर डायोड इज अ स्पेशल पर्पज डायोड नेम्ड आफ्टर इट्स इन्व्हेंटर सी झीनर. या डायोडला झीनर डायोड असं म्हटलं कारण जे पण या डायोडचे इन्व्हेंटर आहेत, ज्यांनी याला शोधलंय, त्यांचं नाव होतं सी झीनर. झीनर नाव आहे म्हणून त्याला, या डायोडला आपण म्हटलं झीनर डायोड. ओके. आता हा जो डायोड आहे हा मेनली डिझाईन केला गेला रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये ब्रेकडाऊन रिजनमध्ये वापरता यावा यासाठी. It is mainly designed to operate under reverse bias condition at breakdown region. जिथं पण ब्रेकडाऊन होणार आहे त्या ठिकाणी वापरता येण्यासाठी हा स्पेशली डिझाईन केलेला आहे. ओके. हा जो आपला झीनर डायोड आहे त्याचा सिम्बॉल याप्रमाणे आहे, पी टाईप, एन टाईप. थोडंसं बघा सिम्बॉलकडे, इथे दोन्ही डायरेक्शननी करंट फ्लो होऊ शकतो असं दाखवलं आहे. आपल्याला माहिती आहे आपला जो नॉर्मल पी एन जंक्शन डायोड होता, जो साधा पी एन जंक्शन डायोड आहे, तो साधा पी एन जंक्शन डायोड आपण फक्त कुठं वापरत होतो? फॉरवर्ड बायसमध्येच वापरत होतो. कारण रिव्हर्स बायसमध्ये वापरताना मिळणारा करंट कसा होता? फार कमी होता. जर रिव्हर्स बायसमधला करंट कमी होता आणि ब्रेकडाऊन ज्यावेळेस रिव्हर्स बायसमध्ये येत होतं, आपल्या नॉर्मल पी एन जंक्शन डायोडसाठी ज्यावेळेस ब्रेकडाऊन येत होतं त्यावेळेस काय होत होतं? सडनली आपल्या पी एन जंक्शन डायोडमधून खूप जास्त करंट जाणार होता आणि आपला डायोड काय होणार होता? खराब होणार होता. हा होता आपल्या साध्या पी एन जंक्शन डायोडचा ड्रॉबॅक. म्हणून काय झालं? आपण हा झीनर डायोड बनवला. हा जो झीनर डायोड आहे, हा झीनर डायोड मेनली डिझाईन केला गेला या रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेजला वापरता येण्यासाठी. ज्यावेळेस आपला हा झीनर डायोड या ब्रेकडाऊन व्होल्टेजला येणार, असं काहीतरी स्पेशल यामध्ये घडणार आहे की जे आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, ह्या आपल्या झीनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक बघूया. आता याच्या कॅरेक्टरिस्टिकला स्टार्ट करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, हा जो झीनर डायोड आहे यामध्ये जी डोपिंग केली जाणार आहे, डोपिंग म्हणजे काय? इम्प्युरिटी ॲटम्स ॲड केले जाणार आहे, त्यांचं अमाऊंट, त्यांचा नंबर खूप जास्त आहे. आपल्या साध्या पी एन जंक्शन डायोडपेक्षा या झीनर डायोडमध्ये डोपिंग ही खूप जास्त आहे. झीनर डायोड इज हेवीली डोप्ड. मग ज्यावेळेस झीनर डायोड हा हेवीली डोप्ड होतो त्यावेळेस काय होणार? तर ड्यू टू द हेवी डोपिंग विड्थ ऑफ द डिप्लिशन रिजन इज व्हेरी व्हेरी थिन. जी पण विड्थ आहे डिप्लिशन रिजनची ती काय होणार आहे? खूप कमी होणार आहे. आणि जी इलेक्ट्रिक फील्ड आपण बघितली होती, जी डिप्लिशन रिजनमध्ये तयार होते, ती इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जास्त असणार आहे. ड्यू टू द हेवी डोपिंग ऑफ झीनर डायोड width of the depletion region is very small and strength of the electric field is very high. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक, करंट व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक ऑफ झीनर डायोड. या झीनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक बघूया. आता कॅरेक्टरिस्टिक आपण करंट व्होल्टेजच्या दाखवताना बघा, एकदा त्याला फॉरवर्ड बायस करूया, एकदा रिव्हर्स बायस करूया. करंट फॉरवर्ड बायसमधील, करंट रिव्हर्स बायसमधील. ओके. आता जर आपण हा झीनर डायोड फॉरवर्ड बायसमध्ये वापरला तर हा झीनर डायोड नॉर्मल पी एन जंक्शन डायोड सारख्याच कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. म्हणजे व्हेन झीनर डायोड इज यूज्ड इन अ फॉरवर्ड बायस कंडिशन देन इट बिहेव्स लाईक अ नॉर्मल पी एन जंक्शन डायोड. मग आपला नॉर्मल पी एन जंक्शन डायोड काय बिहेवियर दाखवत होता? इनिशियली करंट खूप स्मॉल आणि आफ्टर थ्रेशोल्ड व्होल्टेज और नी व्होल्टेज आपल्याला मॅक्झिमम करंट भेटत होता. ओके. आता हा जो डायोड मेनली ज्या रिजनमध्ये वापरण्यासाठी डिझाईन केला आहे त्या रिजनमध्ये बघूया, म्हणजेच रिव्हर्स बायसमध्ये. ज्यावेळेस झीनर डायोड हा रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये वापरणार, म्हणजे काय?
पी टाईपला बॅटरीचं निगेटिव्ह आणि एन टाईपला बॅटरीचं पॉझिटिव्ह दिलं जाणार, त्यावेळेस इनिशियली मिळणारा करंट रिव्हर्स बायसिंग असताना ड्यू टू द रिव्हर्स बायस व्होल्टेज जो करंट मिळतो त्याला आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणतो. कुठला करंट? रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. हा करंट इनिशियली खूप स्मॉल असतो. ओके, पण ज्या वेळेस हे रिव्हर्स व्होल्टेज, रिव्हर्स बायस व्होल्टेज इक्वल टू झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज होतं, त्यावेळेस काय होणार आहे? ज्यावेळेस आपण झिनर डायोडच्या अक्रॉस रिव्हर्स बायसिंगमध्ये व्होल्टेज लावणार आहोत, ज्याला रिव्हर्स बायस व्होल्टेज म्हणणार, या रिव्हर्स बायस व्होल्टेजमुळं जी पण डिप्लिशन रिजन आहे त्याची विड्थ काय होणार आहे? वाढणार आहे. या डिप्लिशन रिजनची विड्थ वाढेल ड्यू टू द रिव्हर्स बायस व्होल्टेज अक्रॉस द झिनर डायोड. स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ऑल्सो इन्क्रीजेस. रिव्हर्स बायसमध्ये काय होत असतं? ही जी इलेक्ट्रिक फील्ड जी जंक्शन पाशी तयार झालेली आहे त्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ काय होते? वाढायला सुरुवात होते. ज्यावेळेस रिव्हर्स बायस व्होल्टेज इक्वल टू झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज एवढं होतं, त्यावेळेस जी इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ आहे ती इतकी जास्त वाढून जाते की ती इलेक्ट्रिक फील्ड काय करते? जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत होस्ट ॲटम मधील, पी साइडचे जे होस्ट ॲटम्स आहेत त्यांच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला पुल करते आणि पी साइडकडून एन साइडकडे ॲक्सलरेट करते. म्हणजे काय होतं? ज्यावेळेस रिव्हर्स बायस होणार, आपल्याला माहिती आहे डिप्लिशन रिजनची विड्थ वाढणार. डिप्लिशन रिजनची विड्थ वाढणार म्हणजे मधली जी इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याची स्ट्रेंथ सुद्धा वाढणार. इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ वाढली की इलेक्ट्रिक फील्ड जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टाकणार असतं तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा वाढणार आहे. ओके, मग ज्यावेळेस आपण रिव्हर्स बायस व्होल्टेज हे ब्रेकडाऊन व्होल्टेज एवढं होणार झिनर डायोडमध्ये, त्यावेळेस जी इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ आहे ती सर्वात जास्त होणार आहे. त्या इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथमुळे काय होणार आहे? द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन अ होस्ट ॲटम ऑन पी साइड इज अट्रॅक्टेड ऑर पुल अँड ॲक्सेलरेट टुवर्ड्स द एन साइड. म्हणजे या इलेक्ट्रिक फील्डमुळं इलेक्ट्रॉनला व्हॅलेन्स बँडमधनं पुल केलं जाणार आहे, फोर्सफुली ओढलं जाणार आहे. आणि एकदा का ते इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँडमधून बाहेर आले म्हणजे ते फ्री झाले की ते फ्री झालेले इलेक्ट्रॉन्स आपल्याला काय देणार आहे? करंट देणार आहे. म्हणून काय होतं झिनर डायोडमध्ये ज्यावेळेस रिव्हर्स बायस व्होल्टेज हे झिनर ब्रेकडाऊन एवढं होतं त्यावेळेस खूप जास्त करंट फ्लो होतो. आपल्या झिनर डायोडमधून खूप जास्त करंट फ्लो होतो. ओके, या ठिकाणी या इलेक्ट्रिक फील्डमुळे काय झालं होतं? इलेक्ट्रॉनचं इमिशन झालं होतं. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ॲटम ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड फील्ड आयोनायझेशन. त्याला आपण म्हणतो फील्ड आयोनायझेशन. ओके, तर इलेक्ट्रिक फील्डचं वापर करून हे इलेक्ट्रॉन जे पूल केले जाणारे, ओढले जाणारे, या फील्ड आयोनायझेशनसाठी इलेक्ट्रिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती किती हवी असते? तर 10⁶ व्होल्ट पर मीटर एवढी हवी असते. ओके, एक गोष्ट जर आपण ऑब्झर्व केली की ज्यावेळेस झिनर डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये आहे आणि ॲट ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे, त्यावेळेस बघा किती जरी करंट वाढला तरी सुद्धा या झिनर डायोड अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते चेंज झालेलं नाहीये. म्हणजे काय? ज्यावेळेस झिनर डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये आहे आणि ब्रेकडाऊन रिजनला पोहोचलाय, ब्रेकडाऊन व्होल्टेजला पोहोचलेला आहे, त्यावेळेस त्याच्यामधून तुम्ही किती जरी करंट पास केला तरी सुद्धा त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज बदलत नाहीये. म्हणून तर झिनर डायोडला आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरतो. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे तो काय करणार? त्याच्या अक्रॉसचं जे पण व्होल्टेज असणार ते नेहमी कॉन्स्टंटच ठेवणार. म्हणजे त्यामधून जाणारा करंट वाढला काय किंवा कमी झाला काय तरी सुद्धा झिनर डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज नेहमी काय राहतं? कॉन्स्टंट राहतं. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
ज्यावेळेस आपण रेक्टिफायरचं सर्किट घेतलं होतं, रेक्टिफायर नंतर आपण फिल्टर लावलं होतं, तरी सुद्धा आपल्याला आउटपुटला कॉन्स्टंट डीसी व्हॅल्यू मिळाली होती का? नव्हती मिळाली. मग आपण काय करणार? त्या फिल्टरच्या पुढे झीनर डायोड वापरणार ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजेच त्याला आपण दुसरं असंही म्हणू शकतो, व्होल्टेज स्टॅबिलायझर. त्याच्यामुळं काय होणार आहे? या झीनर डायोडमुळे जे पण आउटपुटला व्होल्टेज मिळणार आहे ते नेहमी कॉन्स्टंट भेटणार. कॅरेक्टरिस्टिक ज्या झीनर डायोडच्या आहेत त्यावरनं आपण हे लक्षात ठेवणार की ज्या वेळेस झीनर डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे ब्रेकडाऊन व्होल्टेज एवढं होणार, त्यावेळेस त्यामधून कितीही करंट गेला तरी सुद्धा झीनर डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज बदलत नाहीये. म्हणून झीनर डायोड इज यूज ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. आता आपण बघूया झीनर डायोड कशा प्रकारे व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ऍक्ट करतो. त्यासाठी एक सर्किट डायग्राम. Zener diode act as a voltage regulator. Zener diode act as a voltage regulator. त्यासाठी एक छोटीशी सर्किट डायग्राम आहे बघा. ह्या डायग्राम सारख्याच डायग्राम आपल्याला एक्झाम मध्ये दिसणार आहेत. एक्झाम मध्ये जे पण प्रॉब्लेम येणार त्यासाठी अशाच प्रकारची जवळपास डायग्राम असते. त्यामुळे ही डायग्राम जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही ते प्रॉब्लेम्स आरामात सॉल्व करू शकता. आता या डायग्राम मध्ये बघा, सुरुवातीला आहे एक रेजिस्टन्स, याला आपण RS म्हणूया, सिरीज रेजिस्टन्स. या ठिकाणी इनपुट व्होल्टेज जे पण आपण देणार आहोत. इथे आपला झीनर डायोड जो कसा वापरणार आहोत? रिव्हर्स बायसमध्ये. झीनर डायोडच्या अक्रॉस जे पण व्होल्टेज आहे त्याला मी VZ दाखवतो. VZ झीनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. VZ, Z फॉर झीनर, झीनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि या झीनर डायोडला पॅरललमध्ये एक लोड रेजिस्टन्स. या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस असतं आउटपुट. आउटपुट व्होल्टेज किती येणार आहे? जेवढं झीनर डायोडच्या अक्रॉस व्होल्टेज आहे तेवढंच आउटपुटला येणार आहे. आता आपल्याला एक माहिती आहे, पॅरलल मध्ये व्होल्टेजेस सेम असतात. झीनर डायोड आणि लोड रेजिस्टन्स एकमेकांना कसे कनेक्टेड आहेत? पॅरलल मध्ये आहेत. हे दोघं जर एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्टेड असतील तर दोघांच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय राहणार आहे? सेम. जेवढं व्होल्टेज या झीनर डायोडचं आहे तेवढंच व्होल्टेज आपल्याला कुठं भेटणार आहे? या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस भेटणार आहे. ओके. आता जर पॅरलल मध्ये व्होल्टेजेस सेम असतील तर मग आपण असं म्हणू शकतो, जेवढं व्होल्टेज या झीनर डायोड अक्रॉस आहे तेवढंच या लोड रेजिस्टन्स अक्रॉस आहे, म्हणजे तेवढंच व्होल्टेज आपल्या या A आणि B या दोन पॉइंट मध्ये आहे. म्हणजे A आणि B पॉइंट मध्ये किती व्होल्टेज आहे? VZ म्हणजे झीनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. या दोन पॉइंट मध्ये झीनर डायोड आणि लोड रेजिस्टन्स पॅरलल आहे, म्हणजे दोघांच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम आहे. म्हणून मी या A आणि B पॉइंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती दाखवलं? VZ. इकडे इनपुट व्होल्टेज आहे प्लस मायनस, म्हणजे इथं आहे इनपुट व्होल्टेज, इथं आहे झीनर डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज. आता इनपुट व्होल्टेज कडनं काय होणार आहे? या सर्किटमध्ये काहीतरी करंट फ्लो होणार आहे, त्याला मी I ने दाखवतो. I म्हणजे करंट सप्लाइड. या ठिकाणी झीनर डायोडमधनं जाणाऱ्या करंटला मी IZ म्हणतो आणि लोड रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटला IL म्हणतो. IZ म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द झीनर डायोड, IL म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द लोड रेजिस्टन्स, आणि I म्हणजे करंट सप्लाइड बाय द बॅटरी. आता जर आपण बघितलं तर ह्या पॉइंटला जे व्होल्टेज आहे ते Vin आहे, म्हणजे इनपुट व्होल्टेज आहे.
इथं जाऊन व्होल्टेज किती आहे, झिनर डायोड अक्रॉसचं व्होल्टेज आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज ए पॉइंट पर्यंत पोहोचेपर्यंत काय होतंय, कमी झालं, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप झालं. किती अमाऊंटने व्होल्टेज ड्रॉप झालं असणार, तर इनपुट व्होल्टेज मायनस व्हीझेड. इथं व्हीन एवढं व्होल्टेज होतं, इथं झिनर ब्रेकडाऊन एवढं व्होल्टेज आहे. म्हणजे या पॉईंटपासून ए पॉईंटपर्यंत पोहोचेपर्यंत काहीतरी व्होल्टेज काय झालं, ड्रॉप झालं, कमी झालं, खर्च झालं. मग कोणाच्या अक्रॉस ते खर्च झालं असणार, मग या पॉईंटपासून ए पर्यंत जाण्यासाठी एकच रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होत असतं, ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणत असतो. आणि ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला ओहम्स लॉ आहे. ओहम्स लॉ काय सांगत असतो, ओहम्स लॉ सांगतो व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इक्वल टू आय आर म्हणजे काय होणार, जर मला या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं असेल तर मी ओहम्स लॉ नुसार कसं लिहू शकतो, करंट फ्लोइंग थ्रू दॅट रेजिस्टन्स इनटू व्हॅल्यू ऑफ दॅट रेजिस्टन्स, व्ही इन मायनस व्ही झेड. म्हणजे हा टोटल करंट आपण व्ही इन मायनस व्ही झेड अपॉन सिरीज रेजिस्टन्सद्वारे काढू शकतो. हा जो टोटल करंट आहे तो या पॉईंटपासून ए पर्यंत येणार आहे आणि या ए पॉईंटला आल्यानंतर त्याच्याकडे दोन ब्रँचेस आहे, म्हणजे इथं करंट डिवाइड होईल. मग इथं आपण या ए पॉईंटला आपण वापरू शकतो किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ काय सांगतो, किर्चॉफ्स करंट लॉ, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन is equal to 0. Algebraic sum of all the currents at any junction is equal to 0. एखाद्या जंक्शनला असणाऱ्या सर्व करंटचे ॲडिशन किती होते, 0 होते. ज्यावेळेस सर्व करंटचे ॲडिशन आपण 0 दाखवतो त्यावेळेस साइन कन्व्हेन्शन वापरतो. म्हणजे इनकमिंग करंटला जर आपण पॉझिटिव्ह मानलं तर आउटगोईंग करंटला निगेटिव्ह मानायचं, किंवा इनकमिंग करंट निगेटिव्ह कन्सिडर केला तर आउटगोईंग करंट्सला पॉझिटिव्ह मानायचं. ठीक आहे. मग आपण सध्याला इथं काय करू, इनकमिंग करंट पॉझिटिव्ह आणि आउटगोईंग करंट निगेटिव्ह कन्सिडर करू. म्हणजे येणारा करंट या जंक्शन पाशी कुठला आहे, आय, तो पॉझिटिव्ह आणि जाणारे त्यांना निगेटिव्ह, आय झेड आय एल इक्वल टू 0. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन इक्वल टू 0. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, आय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एल. म्हणजे जो पण टोटल करंट आहे त्याची ॲडिशन इक्वल टू झिनर डायोडमधनं जाणारा करंट प्लस लोड रेजिस्टन्समधनं जाणारा करंट एवढी राहणार आहे. आता आपल्याला ज्यावेळेस बघायचं आहे झिनर डायोड ॲक्ट ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर, मग कशा प्रकारे हा डायोड व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ॲक्ट होतो ते बघूया. त्याच्यात दोन केसेस आहेत. पहिली केस, सपोज आपण असं म्हणूया, जर हे इनपुट व्होल्टेज आहे ते इनपुट व्होल्टेज जर चेंज झालं, व्हॅरी झालं. आपल्याला माहिती आहे घरामध्ये पण खूप वेळा आपण ऑब्झर्व करतो की जो व्होल्टेज सप्लाय असतो तो व्हॅरी होतो. म्हणजे आपण मध्येच म्हणत असतो बघा, कधी व्होल्टेज वाढलं, व्होल्टेज कमी होऊ राहिलं, म्हणजे काय होतंय, येणारा इनकमिंग व्होल्टेज जे पण इनपुटला व्होल्टेज आहे ते जर चेंज झालं, इनपुट व्होल्टेज आपण असं समजू वाढलं, इन्क्रीज झालं, मग त्याचा परिणाम कोणावर होणार आहे. जर हे इनपुट व्होल्टेज वाढलं तर जर इनपुट व्होल्टेज वाढलं तर या ठिकाणी जर इनपुट व्होल्टेज वाढलं तर वजाबाकी काय होईल, ही व्हॅल्यू वाढली तर वजाबाकी मोठी येईल. म्हणजेच हा इनपुट करंट सुद्धा वाढणार, कारण की इनपुट करंट कोण देतंय, इनपुट व्होल्टेज देऊ राहिला. जर इनपुट व्होल्टेज वाढलं तर त्यामुळं कोण वाढणार आहे, हा इनपुट करंट किंवा टोटल करंट वाढणार आहे. मग आता टोटल करंट वाढला तर काय होणार बघा, आपलं इक्वेशन आहे आय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एल. आय एल म्हणजे लोडमधनं जाणारा करंट. सध्याला काय झालं, इनपुट व्होल्टेज वाढल्यामुळं इनपुट करंट वाढलेला आहे. आपल्याला आउटपुट नेहमी कॉन्स्टंट ठेवायचंय. या ठिकाणी जे पण आउटपुट आहे
ते नेहमी काय ठेवायचं आहे आपल्याला, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आउटपुट जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर लोडमधनं जाणारा करंट कसा ठेवावा लागणार, फिक्स ठेवावा लागणार. कसा ठेवावा लागणार आहे, फिक्स. म्हणजे लोडमधनं जाणारा करंट तर काही बदलू शकत नाही. येणारा करंट, इनपुट करंट वाढलाय, लोड करंट फिक्स आहे. मग हा जो वाढलेला करंट असेल तो आता कोणामध्ये ऍड होणार, तर तो ऍड होणार आपल्या झीनर डायोडच्या करंटमध्ये. म्हणजे जर इनपुट व्होल्टेज वाढलं तर इनपुट करंट वाढणार. इनपुट करंट वाढला तर जो पण वाढलेला एक्स्ट्रावाला करंट आहे तो सर्वच्या सर्व कोणामधनं पास होतो, झीनर डायोडमधनं पास होतो. कारण की आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं, ज्या कॅरेक्टरिस्टिक होत्या त्यामध्ये काय होतं, झीनर डायोडमधनं कितीही करंट गेला तरी सुद्धा त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. म्हणून काय झालं बघा, करंट जो वाढलेला होता तो झीनर डायोडमधनं गेला, लोड मधनं जाणारा करंट कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आउटपुट व्होल्टेज सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे जरी इनपुट बदललं तरी सुद्धा आउटपुट कॉन्स्टंट राहिलं. झीनर डायोड ऍक्ट ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर और वी कॅन से व्होल्टेज स्टॅबिलायझर. स्टॅबिलायझर म्हणजे व्होल्टेजला त्यांनी स्टेबल ठेवलं, आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं. लक्षात आलं. आता जर दुसरी केस घेतली आपण, आता दुसऱ्या केसमध्ये आपण काय करूया, इनपुट व्होल्टेज कॉन्स्टंट आहे. इनपुट व्होल्टेज कसं ठेवू, कॉन्स्टंट ठेवू, पण हा जो आपला लोड करंट आहे, लोड करंट चेंज करू. आता लोड करंट केव्हा चेंज करावा लागणार, जर लोड रेजिस्टन्स बदलला. सपोज लोड रेजिस्टन्स बदलला तर लोड करंट बदलणार. म्हणजे आपण आता इनपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवू आणि लोड करंट काय करूया, चेंज करूया. चेंज म्हणजे आपण असं समजू, लोड करंट काय झालेला आहे, कमी झालेला आहे. लोड करंट काय झाला, कमी झाला. जर लोड करंट कमी झाला तर काय होणार बघा, आपलं इक्वेशन आहे तसंच, I इज इक्वल टू आय झेड प्लस आय एल. आता हा इनकमिंग करंट जो आहे तो बदलणार आहे का, नाही. तो आता कसा झाला, फिक्स. कारण इनपुट व्होल्टेज बदललं का, नाही. इनपुट व्होल्टेज नाही बदललं तर इनपुट करंट नाही बदलणार. इकडं लोड करंट बदललाय, लोड करंट कमी झालाय, लोड करंट कमी झाला. मग हा फिक्स आहे, हा कमी झाला तर वाढलेला करंट कोणामधनं जाणार, परत एकदा झीनर डायोडमधनं जाणार. आणि झीनर डायोडमधनं जर वाढलेला करंट गेला तरी सुद्धा आउटपुट व्होल्टेज बदलणार नाही. ज्यावेळेस झीनर डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये आहे आणि त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे ब्रेकडाऊन व्होल्टेज एवढं आहे, त्यावेळेस झीनर डायोड हा ॲक्ट ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर और व्होल्टेज स्टॅबिलायझर. त्यावेळेस झीनर डायोडमधून कितीही करंट गेला तरी सुद्धा रिव्हर्स बायसमध्ये ब्रेकडाऊन रिजनला असताना कितीही करंट गेला तरी सुद्धा आउटपुट नेहमी काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. यालाच आपण म्हणतो व्होल्टेज रेग्युलेटर. सो अशा प्रकारे काय होत असतं, आपला झीनर डायोड हा व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ॲक्ट करतो. ओके. आता याच्यावरती बेस आपण एक दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. हा जो टॉपिक आहे हा थिअरीला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कधी कधी 2 किंवा 3 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं, झीनर डायोड ॲक्ट ॲज अ व्होल्टेज स्टॅबिलायझरला एक्सप्लेन करा. किंवा डायरेक्ट जो आता प्रॉब्लेम आपण घेणार आहे तो सुद्धा प्रिव्हियस इयर प्रॉब्लेम आहे, याच सर्किट डायग्रामवरती आलेला. चला मग तो प्रॉब्लेम बघू. आता ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम बघणार त्यासाठी मी काय करतो, इथे व्हॅल्यूज दाखवतो. त्यांनी आपल्याला इनपुट व्होल्टेज दिला आहे 20 व्होल्ट. झीनर ब्रेकडाऊन व्होल्टेज जे दिलेला आहे ते आहे 10 व्होल्ट. हा जो लोड रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू आहे 1 किलो ओहम आणि हा सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 250 ओहम. आणि विचारताना आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे, फाइंड करंट फ्लोईंग थ्रू झीनर डायोड. या झीनर डायोडमधनं जाणारा करंट फाइंड आउट करा. आय झेड इकडे असतो आय एल आणि हा आपला टोटल करंट असतो. मग जर आपल्याला झीनर डायोडमधनं जाणारा करंट काढायचा असेल तर आपण कसं करणार. आपण बघितलं होतं, ह्या ए पॉईंटला जर आपण किरचॉफ्स करंट लॉ वापरला, ए पॉईंटला जर किरचॉफ्स करंट लॉ आपण यूज केला तर आपण आय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एल असं लिहू शकतो.
आपल्याला काढायचा आहे झेनर डायोडमधनं जाणारा करंट. सो आय झेड इज इक्वल टू आय मायनस आय एल. जर आपल्याला आय आणि आय एलच्या व्हॅल्यू कळाल्या तर आपण आरामात काय करू शकतो, झेनर डायोडमधनं जाणारा करंट काढू शकतो. मग आपण आय कसा फाइंड आउट करणार. आता आय म्हणजे या 250 ओहममधनं जाणारा करंट. थोड्या वेळापूर्वी बघा आपण एक फॉर्म्युला बघितला होता, जो पण टोटल करंट आहे तो आपण इनपुट व्होल्टेज मायनस झेनर डायोड अक्रॉस व्होल्टेज डिवायडेड बाय सिरीज रेजिस्टन्सद्वारे फाइंड आउट करतो. आठवला फॉर्म्युला. गुड. मग इनपुट व्होल्टेज किती दिलं आहे आपल्या डायग्राममध्ये बघा बरं. इनपुट व्होल्टेज किती आहे 20 व्होल्ट. म्हणजे इथे आपण लिहिणार 20 व्होल्ट मायनस झेनर डायोड अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे 10 व्होल्ट डिवायडेड बाय आर एस म्हणजे सिरीज रेजिस्टन्स किती आहे 250 ओहम. याला आता सॉल्व करणार. आय 20 मायनस 10 10 अपॉन 250 एक शून्य कॅन्सल. सो 1/25 म्हणजे 25ने 1ला डिवाइड करणार. सुरुवातीला डिवाइड करताना 0चा भाग द्यावा लागेल, डायरेक्ट भाग जाणार नाही. ओके. मग एकदा का 0चा भाग दिला मग 1 शून्य इथे. ओके जातोय नाही. मग आणखी एकदा 0. 25 चोक 100. बरोबर का. आलं लक्षात. परत बघा वाटलंच तर 10/250 आहे. 10/250 एक 0 कॅन्सल झाला. 1/25. 1ला 25ने भाग जात होता का, डिवाइड होत होता का नाही. मग आधी शून्याचा भाग दिला 0.10 अजून सुद्धा नाही. मग 1 0 इथं 1 0 वाढवला. 25 × 4 100. सो टोटल करंट किती आहे 0.04 एम्पियर. ओके. टोटल करंट मिळाला. आता आपल्याला हवा आहे लोडमधून जाणारा करंट. लोडमधनं जाणारा करंट. लोड करंट कुठनं जात. लोड रेजिस्टन्स किती आहे 1 किलो ओहम. आपल्याला माहिती आहे पॅरललमध्ये व्होल्टेजेस सेम असतात. याचा अर्थ ह्या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती असणार जेवढं झेनरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे आणि तेवढंच असणार आउटपुट व्होल्टेज. म्हणजे आपण ओहम्स लॉनुसार आउटपुट व्होल्टेज इक्वल टू लोड रेजिस्टन्स इंटू लोड करंट म्हणू शकतो. सो झेनर ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे 10. लोड करंट फाइंड आउट करायचा आहे आणि लोड रेजिस्टन्स आहे 1 किलो ओहम. 1 किलो ओहम म्हणजे 1000 ओहम. 1000 ओहम. सो लोड करंट इज इक्वल टू 10/1000. एक 0 कॅन्सल. 1/100. 1 म्हणजेच 1.0 असतं. इकडे 1च्या आधी कुणीच नाही म्हणजे 0 0. इकडे डॉट 0. 2 डिजिट लेफ्टला 2 डिजिट लेफ्टला. जर मी 2 डिजिट लेफ्टला आणले तर आपल्याला मिळणार 0.01 डिवायडेड बाय 1 म्हणजे लोडमधनं जाणारा करंट आहे 0.01 एम्पियर. सो जर या व्हॅल्यूला मी जर इक्वेशन 1 मध्ये ठेवलं तर वी गेट करंट फ्लोईंग थ्रू द झेनर डायोड इज इक्वल टू 0.04 मायनस 0.01. आय 0.04 आणि आय एल 0.01 म्हणजे 0.03 एम्पियर. हा झाला झेनर डायोडमधनं जाणारा करंट. सो एक्झामला आपल्याला ज्यावेळेस झेनर डायोडवरती प्रॉब्लेम्स येणार ते अशा प्रकारचे येणार. आपल्याला एक तर झेनर डायोडमधनं जाणारा करंट विचारला जाऊ शकतो किंवा लोड रेजिस्टन्समधनं जाणारा करंट विचारला जाऊ शकतो. एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो. त्यापूर्वी एवढं सर्व लिहून घ्या. होमवर्कसाठी प्रॉब्लेम घ्या. होमवर्कसाठी प्रॉब्लेम आहे 10 व्होल्ट इनपुट व्होल्टेज आहे. 5 व्होल्ट झेनर डायोड अक्रॉसचं व्होल्टेज आहे आणि या ठिकाणी आहे 500 ओहम. आणि तुम्हाला विचारलं आहे ह्या दोन गोष्टी. फाइंड
करंट फ्लोईंग थ्रू द झिनर डायोड आणि करंट फ्लोईंग थ्रू द लोड रेझिस्टन्स. आता जमून जाईल हा प्रॉब्लेम. प्रोसेस सगळी सेम आहे, फक्त थोड्या व्हॅल्यूज काय झालेल्या आहे, चेंज झालेल्या आहे. मग थोड्या व्हॅल्यू चेंज झालेल्यानंतर तुम्ही काय करा, आपण आता जो प्रॉब्लेम सोडवला त्याला रेफरन्स म्हणून याला सॉल्व करा. खूप सोपं आहे. असेच क्वेश्चन या झिनर डायोडवरती येत असतात. ठीक आहे. पुढचा स्पेशल पर्पज डायोड आहे फोटो डायोड. फोटो डायोड, फोटो म्हणजे लाईट, म्हणजे हा डायोड, हा जो फोटो डायोड आहे हा एक स्पेशल पर्पज डायोड आहे जो काय करणार आहे, लाईट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणार आहे. फोटो डायोड इज ऑल्सो स्पेशल पर्पज डायोड विच कन्वर्ट्स light energy into electrical energy. लाईटला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा फोटो डायोड करणार आहे. फोटो डायोड इज अ स्पेशल पर्पज डायोड. स्पेशल पर्पज डायोड. आता हा जो डायोड आहे हा ज्यावेळेस आपण डिझाईन करतो त्यावेळेस एक ट्रान्सपरंट विंडो त्या ठिकाणी ठेवलेली असते. बघा, हा आहे आपला फोटो डायोड, आपलं डिप्लिशन रिजन, इकडे आहे पी टाईप, इकडे आहे एन टाईप. हा आपला फोटो डायोड. ज्यावेळेस फोटो डायोड आपण कन्स्ट्रक्ट करतो ड्युरिंग फॅब्रिकेशन, अ ट्रान्सपरंट विंडो इज देअर सो दॅट लाईट इज फॉल ऑन इट. या डायोडवरती लाईट पाडण्यासाठी, लाईट त्या पर्टिक्युलर डिप्लिशन रिजनवरती पडण्यासाठी एक ट्रान्सपरंट विंडो आपण त्या ठिकाणी ठेवलेली असते. ओके. हा जो फोटो डायोड आहे तो आपण दाखवताना याप्रमाणे दाखवत असतो. हा नॉर्मल पी एन जंक्शन डायोड सारखाच दाखवतो, फक्त हा तेव्हाच ॲक्टिव्ह होणार आहे ज्यावेळेस त्याच्यावर लाईट पडणार आहे. पी एन फोटो डायोड इज यूज्ड इन अ रिव्हर्स बायस कंडिशन. हा रिव्हर्स बायसमध्ये वापरला जातो. MCQ म्हणून विचारलं जातं, फोटो डायोड इज यूज इन अ फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस. तर रिव्हर्स बायस कंडिशन. ज्यावेळेस या फोटो डायोडवरती लाईट पडणार आहे, लाईट पडणार म्हणजे काय पडणार आहे, तर आपल्याला माहिती आहे लाईटमध्ये, लाईट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फोटॉन्स. ज्यावेळेस लाईट पडणार म्हणजे खूप सारे फोटॉन्स पडणार. एका फोटॉनची एनर्जी काढण्याचा फॉर्म्युला असतो hc/λ किंवा hμ. ज्या ठिकाणी h म्हणजे आहे प्लँक्स कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू असते 6.63 10⁻⁻34 जूल सेकंद. c म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणि लॅम्बडा म्हणजे येणाऱ्या लाईटची वेवलेंथ, म्यू म्हणजे येणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी. सो ज्यावेळेस आपल्या फोटो डायोडवरती लाईट पडते म्हणजे फोटॉन पडणार, आणि फोटॉनची एनर्जी जर ग्रेटर दॅन एनर्जी गॅप झाली त्यावेळेस काय होणार, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार. नीट ऐका बाळांनो, फोटो डायोड खूप सोपं आहे. फोटो डायोड, फोटो म्हणजे लाईट, याच्यावरती ज्यावेळेस लाईट पडणार म्हणजे काय पडणार, फोटॉन्स. फोटॉन्स म्हणल्यावर त्यांना असते एनर्जी, एनर्जी ऑफ फोटॉन. हा आहे तो फॉर्म्युला टू फाइंड आउट द एनर्जी ऑफ फोटॉन. ज्यावेळेस या फोटो डायोडवरती लाईट पडणार म्हणजे फोटॉन्स पडणार, म्हणजे ती एक एनर्जी मिळणार आहे. ती एनर्जी मिळाल्याने काय होणार आहे, इथं इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार आहे. म्हणजे जे पण आता इलेक्ट्रॉन आणि होल पेअर जनरेट होणार आहेत ते थर्मली जनरेटेड आहेत, टेम्परेचरमुळं जनरेट झालेले आहेत. ओके. आता ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार, आपल्याला माहिती आहे रिव्हर्स बायसमध्ये असताना इथे मध्ये जी डिप्लिशन रिजन आहे ती इन्क्रीज होते. ज्यावेळेस ही डिप्लिशन रिजन इन्क्रीज होणार त्यामुळं ही जी इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी आहे
त्या इलेक्ट्रिक फील्डची पण स्ट्रेंथ वाढणार आहे. त्यामुळं काय होतं, ही जी मध्ये डिप्लिशन रिजनमधली इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड काय करते, हे जे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले त्यांना सेपरेट करते बिफोर दे रिकम्बाईन. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत पी टाईपचे त्यांना एन टाईपकडे ॲक्सेलरेट केलं जातं आणि होल्सला पी टाईपकडे ॲक्सेलरेट केलं जातं बिफोर दे रिकम्बाईन. एकमेकांमध्ये कंबाईन होण्यापूर्वीच त्यांना काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. त्यामुळं काय होतं, ज्यावेळेस या फोटो डायोडवरती लाईट पडते, लाईट पडल्यामुळे म्हणजे फोटॉन्स पडल्यामुळे जे पण एनर्जी मिळते, ज्याने इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले, त्यामधले जनरेट झालेले इलेक्ट्रॉन आता एन साईडला आलेत आणि होल्स पी साईडला आलेत. त्यामुळे इकडे सर्व निगेटिव्ह चार्ज, इकडे सगळं पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला, म्हणजे इथे काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालं. आणि ज्यावेळेस आपण या फोटो डायोडला एक लोड रेझिस्टन्स कनेक्ट करतो, ज्यावेळेस आपण या फोटो डायोडला लोड रेझिस्टन्स कनेक्ट करणार, त्यावेळेस याच्यामधनं करंट फ्लो होणार. आता ज्यावेळेस सर्किट क्लोज झालं म्हणजे काय होणार, करंट फ्लो होणार. आता जो पण करंट फ्लो होतो फोटो डायोडमधून, करंट जो फ्लो होणार आहे फोटो डायोडमधून, आता तो करंट बघा, हा फोटो डायोड रिव्हर्स बायसमध्ये आहे. पहिली गोष्ट, रिव्हर्स बायस म्हटल्यानंतर मिळणारा करंट हा फार कमी असतो, मायक्रो एम्पियरमध्ये असतो. नंतर फोटो डायोडमधून मिळणारा करंट केव्हा मिळणार आहे, ज्यावेळेस त्याच्यावरती लाईट पडणार आहे. ज्यावेळेस फोटो डायोडवरती लाईट पडत नाही त्यावेळेस आपल्याला करंट मिळणार का? जर फोटो डायोडवरती लाईट पडली नाही तरी सुद्धा आपल्याला एक छोटा एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ करंट मिळत असतो, ज्याला आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणत होतो. हा जो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आहे त्याला आपल्या फोटो डायोडमध्ये म्हणतात डार्क करंट. काय म्हणतात त्याला? डार्क करंट. डार्क का बरं? तर लाईट पडलेली नाही आहे, अजून फोटॉन पडलेले नाही आहे फोटो डायोडवरती, तरी सुद्धा काय मिळाला आहे, थोडासा करंट मिळाला आहे, त्याला डार्क करंट म्हणतात. When this photodiode is not exposed to the light, still we get some current. That current is called dark current. आणि ज्यावेळेस याच्यावरती लाईट पडणार, जेवढी जास्त एनर्जीची लाईट पडणार, एनर्जी जास्त म्हणजे काय, फोटॉनची एनर्जी जास्त म्हणजे येणाऱ्या लाईटची एक तर फ्रिक्वेन्सी जास्त किंवा वेवलेंथ कमी. जर येणाऱ्या लाईटचे रेडिएशन जास्त झाले, एनर्जी ऑफ फोटॉन जास्त झाली, तर जो पण करंट आपल्याला फोटो डायोडमध्ये मिळणार तो सुद्धा काय होणार आहे, जास्त मिळणार आहे. म्हणजे आपल्याला मिळणारा करंट या फोटो डायोडमध्ये आपल्याला जो देखील करंट मिळत असतो तो मिळणारा करंट हा कशावर डिपेंड आहे, तर येणाऱ्या लाईटच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड आहे. रिव्हर्स बायस व्होल्टेजवरती फोटो डायोडमध्ये करंट डिपेंड नाही. रिव्हर्स बायसमधला व्होल्टेजमुळं आपल्याला फोटो डायोडमध्ये करंट मिळत नाही. फोटो डायोडमध्ये मिळणारा करंट हा फक्त आणि फक्त येणाऱ्या लाईटच्या इंटेन्सिटीवरतीच डिपेंड असतो. येणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी वाढली तर काय वाढणार, आपल्याला मिळणारे इलेक्ट्रॉन होल पेअर्स वाढणार. इलेक्ट्रॉन्स होल पेअर वाढले की करंटसुद्धा वाढणार आहे. सो अशा प्रकारे आपला हा फोटो डायोड वर्क करतो. मग या फोटो डायोडचे काही ॲडव्हान्टेजेस काय असतील का? ॲडव्हान्टेजेस काय आहेत या फोटो डायोडचे? तर एक तर हा फोटो डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये ॲक्ट होत असल्यामुळे याला एनर्जी फार कमी लागणार आहे, याची साईज फार छोटी असते, डार्क करंट याचा कमी असतो. याला आपण वापरणार कुठे, ॲप्लिकेशन्स काय काय असू शकतात? फोटो डायोड लाईट पडल्यानंतर ॲक्टिव्ह होणारे आहेत, म्हणजे आपण म्हणूयात त्यांना फोटो डिटेक्टर म्हणजे लाईटला डिटेक्ट करणारे. मग लाईटला डिटेक्ट कुठं केलं जातं? जर आपण घरामध्ये बघितलं, ज्यावेळी टी व्ही आपण लावतो, रिमोटद्वारे बटन प्रेस करतो, त्यावेळेस बघा ते डिश टी व्हीच्या तिथे एक रिसिव्हर असतो, करेक्ट? तो रिसिव्हर कोण असणार? तो असणार फोटो डायोड. जिथे काउंटर असतात बघा, ऑब्जेक्ट काउंटर्स, ऑब्जेक्ट मोजायचे असतात, किती ऑब्जेक्ट पास झाले, त्यावेळेस सुद्धा रिसिव्हर साईडला कोण असणार, तर फोटो डायोड असणार. ज्यावेळेस आपण स्मोक डिटेक्टर म्हणतो, जिथे अलाराम्स नावाच्या कन्सेप्ट येतात,
त्या ठिकाणी आपल्याला फोटो डायोडच वापरावा लागतो, कारण की त्यांच्यावरती ज्यावेळेस लाईट पडणार त्यावेळेसच ते करंट देणार, त्यावेळेसच ते काय होणार, करंट देणार. जर आपण थोडंसं विचार केला, एक ऑब्जेक्ट काउंटर आपण कन्सिडर करूया. आता ऑब्जेक्ट काउंटरमध्ये काय होणार, एका साईडला असणार लाईट इमिटिंग डायोड LED असणार किंवा आणि इकडे असणार फोटो डायोड. लाईट कंटिन्युअसली फोटो डायोडवरती पडत राहणार आणि फोटो डायोडमध्ये काहीतरी करंट जनरेट होणार. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट असा मधनं पास होणार त्यावेळेस काय होणार, यामधल्या ऑब्जेक्टमुळं फोटो डायोडवरती लाईट पडणार नाही, तेवढ्या इन्स्टंटसाठी लाईट पडायची थांबणार. जेवढ्या इन्स्टंटसाठी लाईट पडायची थांबणार तेवढ्या वेळेसाठी फोटो डायोडमध्ये जो करंट भेटत होता तो सुद्धा थांबणार. तो करंट थांबला की सर्किट अशा प्रकारे डिझाईन केलं जात असतं की ज्यामुळं काउंटर म्हणजे आपण तिथे मोजणार किती वेळा या फोटो डायोडमधून जाणारा करंट स्टॉप झाला. पहिला ऑब्जेक्ट गेला, एकदा जाणारा करंट फोटो डायोडमधला करंट स्टॉप झाला, मग ते काउंटरमध्ये ॲज अ 1 कन्सिडर करतात. पुढचा ऑब्जेक्ट मूव्ह झाला, पुढच्या ऑब्जेक्टमुळे परत एकदा काय झालं, फोटो डायोडवरती पडणारा करंट स्टॉप झाला, म्हणजे काउंटरमध्ये ते इन्क्रीज करतात. म्हणजे अशा प्रकारे आपण फोटो डायोड्सला काउंटरमध्ये पण वापरतो. लक्षात आलं. आजच्या लेक्चरला आपण 2 स्पेशल पर्पज डायोड्स बघितले. एक होता झिनर डायोड. झिनर डायोड हा कसा असतो, नेहमी रिव्हर्स बायसमध्येच वापरण्यासाठी क्रिएट केला गेला आहे आणि झिनर डायोड ॲक्ट ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. आणि दुसरा आहे फोटो डायोड. फोटो डायोड सुद्धा रिव्हर्स बायसमध्येच वापरतात. लक्षात आलं. ओके, पुढच्या लेक्चरला आपण बघणार आणखी 2 स्पेशल पर्पज डायोड्स, लाईट इमिटिंग डायोड आणि सोलार सेल्स. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरला.